स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। गणपती बाप्पा मोरया। एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या शहापूर परिसरात घडलेल्या कामगारांच्या वादातून झालेल्या हत्येनं शहरात खळबळ उडाली आहे। शहापूर परिसरातल्या बालासा उद्योग या एअरजेट कारखान्यात संतोष पांडा राहणार विनायक हायस्कूल जवळ शहापूर या कामगाराचा 3 सहकाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालाय। ही घटना मंगळवारी उशिरा रात्री घडली। इचलकरंजी शहरात कारखान्यातल्या कामगारांमधील किरकोळ वादातून भांडण उफाळून येत हत्या झाल्यानं औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जाणारं इचलकरंजी शहर हादरलंय। मृत संतोष पांडा याच्यासोबत तापसो बेहरा, शिवा बेहरा आणि मनोज बेहरा हे तिघे सुमारे 2 वर्षांपासून या कारखान्यात काम करत होते। पांडा हे वारंवार कारखान्यातल्या शिस्तभंगाची तक्रार मालकांकडे करत होते। विशेषतः हे तिघे कामाच्या वेळेत झोप काढतात अशी तक्रार ते वारंवार नोंदवत असल्यानं त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। दरम्यान काल यावरून तीव्र वाद झाल्यानंतर कारखान्याचे मालक राजेश मुंदडा आणि मुकेश बजाज यांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला होता। मात्र आज रात्री पुन्हा संतोष पांडा यांच्यात आणि या तिघांमध्ये वाद झाला। वाद वाढताच पांडा यांनी हातातला लोखंडी रॉड घेऊन तिघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र तिघांनी रॉड हिसकावून घेत त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर मारहाण केली। या हल्ल्यात संतोष पांडा गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले। सहकाऱ्यांनी तातडीनं ही माहिती कारखाना मालकांना दिली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। त्यानंतर मृतदेह शहरातल्या आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला। पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी देखील रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। आरोपी तापसो बेहरा, शिवा बेहरा आणि मनोज बेहरा या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत। या घटनेनंतर आयजीएम रुग्णालयाबाहेर मृताच्या नातेवाईक आणि शहापूर परिसरातल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। संतोष पांडा यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जाते। पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलाय।